नमस्कार। तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी दररोज व्हिडिओ घेऊन येत आहे आणि व्हिडिओंची ही जी मालिका आहे घरगुती उपायांची ही मालिका आहे अखंडित राहण्यासाठी। मित्रांनो, तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय तो म्हणजेच खोकल्यावरील गावठी उपाय किंवा घरगुती उपाय। जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर तुम्ही घरगुती उपायांमध्ये आपण छाती, मान, पोट वगैरे ह्या ठिकाणी मानेवर, छातीवर आणि पाठीवर आपण तेल लावायचे। खोबरेल तेल कोणतंही वापरा, तर ते लावून आपण त्याला शेक द्यायचा आहे। त्याच्यामुळे सुद्धा आपला जो खोकला आहे तो खोकला संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर आपण ज्येष्ठ मध जो आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या ज्येष्ठ मधाच्या काड्या आहेत। या ज्येष्ठ मधाच्या काड्या आपण एक काडीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो चगळून तो खायचा आहे। त्यामुळे तुमचा जो खोकला आहे तो खोकला संपुष्टात येणार आहे। तुम्ही ही ज्येष्ठ मधाच्या जो काड्या आहेत त्या काड्या कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होतील। 1 ग्रॅम आपण ज्येष्ठ मध घ्यायचं आहे आणि एकच ग्रॅम हे आणि ते दिवसातून 4 वेळेस चाटायचे। आपण हे जर सलग 3 दिवस केलं तर आपला कसल्याही प्रकारचा खोकला संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर तुम्ही जो आवळ्याचा मुरंबा असेल किंवा तुम्ही मोरावळा सुद्धा खाऊ शकता। आवळ्याचं लोणचं याचं सेवन करायचं आहे। यामुळे तुमचा जो खोकला आहे तो खोकला संपुष्टात येणार आहे। सहजासहजी संपुष्टात येण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आणि परिणामकारक असे गावठी आणि गावरान उपाय आहे। त्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर आपण बकरीचं दुधाचं सेवन करायचं आहे सलग 3 दिवस। म्हणजे बकरी म्हणजे शेळीचं दूध आपण प्यायचं आहे। त्यानंतर अडुळशाची जी पानं आहेत 4 ते 5 पानं घ्यायची आहेत, ते आपण वाफून घ्यायचे आहेत आणि ते जे पाणी निघेल त्याच्यामध्ये ते पाणी आपण उकळून जर घेतलं आणि त्याचं जे पाणी आहे ते आटवून आपण पाणी 1 ग्लास पाणी जर घेतलं आणि त्याच्यामध्ये 4 पानं टाकले, ते उकळून जर अर्धा ग्लास केलं आणि त्याचं जर सेवन केलं तर आपला कसल्याही प्रकारचा खोकला संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत। परंतु त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा। तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला तर आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी, नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते। तर मित्रांनो, तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही लाईक करा, शेअर करा। नवीन विषयासह, नवीन उपायासह लवकरच येत आहे। तोपर्यंत बाय बाय, नमस्कार, टेक केअर।